आयुष्यात यश संपादन करायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोनाबरोबर ध्येयाशी समरस राहायला हवे, आत्मसमर्पणाची तयारी ठेवायला हवी. तर नक्कीच ज्ञानपीठ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात एक चांगला प्रशासकीय वर्ग तयार होईल, जो की केवळ अधिकारी न होता सुसंस्कारित अधिकारी बनेल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानपीठ करिअर अकॅडमीच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित यशस्वी विद्यार्थी सत्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात कणसे बोलत होते. सिंहगड रोड येथील अनुश्री हॉल येथे झालेल्या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक शीतल ठोंबे, उद्योजक चिंतन कुदळे पाटील, ॲडव्होकेट अभिजित खाडे पाटील, अश्विनी खाडे पाटील, नितीन काळे, डॉक्टर समीर बिनवडे, हरिभक्त परायण मोहिते महाराज, ज्ञानपीठ करिअर अकॅडमीचे संचालक संग्राम खाडे पाटील आदी उपस्थित होते. अकॅडमी प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरणही या प्रसंगी करण्यात आले. आदर्श शिक्षकांसह यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मी कल्याणी गायकवाड. माझं सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये झालेलं आहे आणि मला सिलेक्शनसाठी संग्राम खाडे सरांची खूप मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गोष्ट मी करत गेले, त्यामुळे मला खूप सपोर्ट झाला त्यांचा आणि त्यांच्यामुळेच मी पोलीस होऊ शकले. मी अर्चना विष्णू डांगे. ज्ञानपीठ अकॅडमीमध्ये मी दीड 2 वर्ष अभ्यास करत होती. मुंबई पोलीस दलामध्ये माझी निवड झालेली आहे. ज्ञानपीठ अकॅडमीमध्ये सर संग्राम खाडे सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले, त्यांच्यामुळे मी आज वर्दीमध्ये आहे. मुरली वद्राबादे. मी मुंबई पोलीसमध्ये भरती झालेलो आहे. ज्ञानपीठ करिअर अकॅडमीचा विद्यार्थी आहे. या अकॅडमीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे असं मार्गदर्शन केलं जातं. ग्राउंडपासून ते लेखीपर्यंत पूर्णतः असा अभ्यास करून घेतला जातो. त्याची नियोजनबद्ध पद्धतीने सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात व त्याबद्दल माननीय संग्राम खाडे सर यांच्याबद्दल ते व्यवस्थित असं मार्गदर्शन करून घेण्याची संधी व प्रत्येक गोष्टी व विद्यार्थ्यांना प्रत्येक मार्गदर्शनासाठी मिळणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा हे ते पुरवतात व योग्य असं मार्गदर्शन करण्याचं काम ही ज्ञानपीठ करिअर अकॅडमी करते. माझं नाव हंबीरराव भगवान येवले. मी गेली 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय आणि 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो. माझेच विद्यार्थी या संग्राम खाडे सरांच्या अकॅडमीमध्ये आहेत. त्यांच्याकडून मी बऱ्याच वेळा चांगल्या गोष्टी ऐकल्यात, सोशल मीडियावरती पाहिल्यात. आज या अकॅडमीचा 9वा वर्धापन दिन, त्या 9व्या वर्धापन दिनाच्या मी अकॅडमीला शुभेच्छा देतो. आज आमचा इथं येऊन आम्हाला बोलवून या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला, त्याबद्दल अकॅडमीला आणि संग्राम खाडे सर आणि त्यांच्या टीमला मी धन्यवाद देतो. शीतल ठोंबे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना स्वतःला विश्वास वाटायला हवा, ना की दुसरे तयारी करत आहेत म्हणून किंवा पालक यांच्या सांगण्यावरून तयारी करणे योग्य नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर कुठलाही यश संपादन करता येऊ शकतं. संग्राम खाडे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शेकडो तरुण तरुणींचे सरळ सेवेतून प्रशासनात येण्याचे स्वप्न ज्ञानपीठ करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो याचा अभिमान आहे. येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी अकॅडमीच्या माध्यमातून ॲपची निर्मिती करण्यात येत आहे, जे विद्यार्थ्यांना पूर्णपणे मार्गदर्शक ठरेल. नमस्कार. आज ज्ञानपीठ अकॅडमीमध्ये अकॅडमीच्या 8व्या वर्धापन दिनाचा प्रोग्राम नुकताच पार पडला. आज 8 वर्षांचा अकॅडमीचा जो प्रवास आहे, खरं तर अकॅडमीमध्ये गव्हर्नमेंट जॉबसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आम्ही देत असतो. मी प्राध्यापक संग्राम खाडे सर, डायरेक्टर ज्ञानपीठ करिअर अकॅडमी. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम जी आता माझ्यासोबत आहे, आपण पाहू शकता. आम्ही एक टीमवर्कच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. अनेक खेड्यापाड्यातले, अतिशय सामान्य कुटुंबातले, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आई वडिलांचे विद्यार्थी आमच्याकडे असतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये, विशेषतः पोलीस भरतीमध्ये सक्सेस होतात. 2023 आणि 24 दरम्यान, म्हणजे मागच्या आमच्या या 8व्या वर्षामध्ये जेव्हा आम्ही काम केलं,
एकूण 35 विद्यार्थी आमचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट झाले. आज आम्ही त्यांचे सगळ्यांचे सत्कार केले. त्यासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान केला. त्यासोबतच आज देशाची सेवा करून एक समाजामध्ये प्रेरणेचा संदेश देणाऱ्या काही माजी सैनिकांचा प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्कार देऊनही आज आम्ही सन्मान केलेला आहे. मी माझ्या संपूर्ण ज्ञानपीठच्या टीमचं, आमच्या संपूर्ण ज्ञानपीठच्या सर्व शिलेदारांचं या ठिकाणी मनापासून आज कौतुक आणि अभिनंदन करतोय. त्याबरोबरच सर्व पोलीसमध्ये भरती झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचंही कौतुक करत आहे. आणि 2024-25च्या आगामी पोलीस भरतीसाठी आमच्याकडे जे प्रशिक्षण उपलब्ध आहे त्याचा लाभ घेत असलेल्या महाराष्ट्रातल्या भरपूर अशा विद्यार्थ्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतोय. आगामी काळामध्ये त्यांनाही पोलीस दलामध्ये जाण्याचा जो काही त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी निश्चितपणाने आम्ही सर्वजण त्यांना साथ देऊ, त्यांना प्रशिक्षण देऊ.